I will be known, I won't let go, I will not stop, I will be great. I will be known, I won't let go, I will not stop, I will be great. 'Cause we came here to conquer, like we're monsters, and we can last much longer, 'cause we're in this forever. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आजचा जो जर्नी असणार आहे तो वसईवरून असणार आहे. 7:30ची बस आहे, पण 7:45ला ती बस लागणार आहे. आणि आता आपण वसई बस स्टँडला आहे. आणि वसईचं बस स्टँड तुम्ही बघू शकता कशा प्रकारे. हे नियंत्रक कक्ष आहे आणि वसई बस स्टँडचा हा परिसर आहे. आणि जे बाकीचे जे फलाट आहेत त्या ह्या ठिकाणी दिलेले आहेत. अशा प्रकारे हा वसई बस स्टँडचा परिसर आहे. इथून आपण जो रूट करणार आहे तो वसई ते अंबेजोगाई. टोटल जो डिस्टन्स असणार आहे आपला वसई अंबेजोगाई तर 500 ते 550 किलोमीटरचा पल्ला आहे. आणि खूप लॉंग डिस्टन्स आहे. आपण ज्या विभागात आलोय तो पालघर विभाग आहे. बघूया आता कुठे गाडी लागते. गाडी तर त्या साईडला लागणार आहे म्हणले. या बस स्टँडला मी फर्स्ट टाइमच व्हिजिट केलेलं आहे. या आधी कधी आलो नाही, पण इकडे यायच्या आधी जे पापड बिलले ना याच्या पाठीमागे भाई साहेब बरोबर 7:30लाच इकडे आलो. बरं झालं थोडा डिले केली बस. 7:45ला एक्झॅक्ट टायमिंग सांगतो तुम्हाला किती वाजताची. आपण एक कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि त्याच्यामध्ये 4-5 असे रोड दिले होते. त्या रोडपैकी आपल्याला जास्त वोट आले ते धाराशिव पणजीला आले. काल आपण तो रूट करायचा होता, बरोबर टाइमवर आपण तिथे पोहोचलो नाही, त्यामुळे तो रूट कॅन्सल करून आपण आता इकडे आलेलो आहे वसई अंबेजोगाई करण्यासाठी. हां बघूया आता ह्याच्यानंतर आपण करूया धाराशिव पणजी. ती गाडी हुकली नाही तर कालच झाला असता तो व्हिडिओ. पण असो, आजची बी गाडी हुकली असती तर ट्रॅफिक जर अजून लागला असता ना इकडे काही खरं नव्हतं. आपल्याला दुसराच रूट करावा लागला असता. इकडे पोचलो हे महत्वाचं आहे. इकडे आपल्याला रूट पूर्ण करायचा आहे. वसई बस स्टँडला चिटकूनच वसई रेल्वे स्टेशन आहे. इकडे बस स्टँड, इकडे रेल्वे स्टेशन, इकडे रेल्वे स्टेशन, इकडे बस स्टँड. जवळजवळ 7:45 होऊन गेलेले आहेत. आता बघूया गाडी किती वाजता लागते. थोडीशी आज लेटच झाली गाडी. 9:30 वाजलेत आणि अजून गाडी आली नाही. तर जवळजवळ 2 तास आपण इकडे वाट बघितली गाडीची. चला मग हा रूट इथेच आपण कॅन्सल करूया आणि भेटूया. बघू पुढचा कुठला रूट आहे तो करूया कंटिन्यू. आज व्हाय पाहिजे होता रूट, पण बघूया कुठला ब्लॉग आहे. आली एक गाडी कुठली, अंबेजोगाई गाडी आहे. बघू शकते. तर गाडी लागलेली बरोबर बघू शकते. 9:40. कशामुळे लेट झाली काय माहिती. बघू दादांना सांगतो कशामुळे. गाडीचा रोड बघू शकता तुम्ही. वसई, कल्याण, आळेफाटा, नगर, जामखेड, पाटोदा आणि अंबेजोगाई. ह्याच गाडीने आपण प्रवास करणार फायनल स्टॉप पर्यंत. पालघर विभागाची गाडी वसई आगार. जे आपण नवीन बस बघितली होती तर आता MG वडी टाकलेली आहे रोडवर मस्त पैकी. असा बघू शकता. गाडी नंबर MH13 CU 8595. आणि याच गाडीने आपण प्रवास करणार आहे शेवटपर्यंत अंबेजोगाईपर्यंत. आपली गाडी जी लेट झाली त्याला कारण पण तसंच आहे. पंक्चर झाल्यामुळे लेट झाली आपली गाडी. परत दुसरी टिपणी लावली, त्या बी टायरचं पंक्चर होतं ऑलरेडी. त्यांनी चेकच केलं ना, त्यामुळे सगळा गोंधळ झाला इकडे आणि गाडी 2 तास इकडे लेट झालेली.
भिवंडी नंतर इकडे कल्याणला गाडी आलेली आहे. बरोबर 12:15 झालेली आणि ऊन बघू शकता. ऊन एकदम खतरनाक आहे. टेम्परेचर जर बघायचं म्हणलं 37 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे. काय धूर मारते गाडी. कल्याण मुरबाड कल्याण शटल सेवा गाडीत बसले की जाम उघडायला लागले, त्यामुळे खाली आले. आता इथून जी गाडी जाणार ते डायरेक्ट मुरबाड मार्गे माळशेज घाट आपल्याला बघायला मिळणार आहे. इकडे ह्याच रोडवरनं रोहा धुळेवाली गाडी घेतली, तो नाशिकच्या मार्गावर आहे. आता आपण मुरबाडच्या मार्गावर आहे. कल्याण नगरला जाण्यासाठी ज्या गाड्या आहेत ना इकडे मला तासाला किंवा अर्ध्या तासाला मिळून जातील. तर मी ऑलरेडी प्रवास केलेला आहे या रोडवर, नगर कल्याण रोडवर. जबरदस्त प्रवास आहे. बघितला नसेल तर बघून घ्या. एकदम पावसाळी प्रवास केलेला आहे. इकडे गाड्यांची गर्दी खूप व्हायला लागली. बघू शकता इकडे 3 गाड्या आल्या होत्या. एक दुसरी गाडी गेली, आता ही आपली तिसरी बाजूची चौथी. आणि आपल्या पाठीमागे अशा बऱ्याच गाड्या आहेत. बस स्टँड कमी पडायला लागले का तर ह्याचं जे बस स्टँड आहे ते बांधकाम चालू आहे. ज्यावेळेस आपण नगर कल्याण हा रूट केला होता त्यावेळेस पण गाडी या ठिकाणी थांबली होती. इथे जेवणासाठी गाडी 20 मिनिटासाठी थांबलेली आहे. आणि वातावरण बघू शकता कडक उन्हाळा आहे. जेवढे गाड्या आल्यात बघू शकताय. कल्याण नगर, बेड कल्याण, पिंपळनेर कल्याण. पलीकडची गाडी ती भूम विरार. बरेच आग्राच्या गाड्या आहेत इकडे. हा जो रोड आहे तो नगरवरून येतो डायरेक्ट कल्याण. एकदम जबरदस्त असा व्ह्यू आहे इकडे, खतरनाक. चला मग आधी जेऊया. जेवणासाठी काय मेन्यू आहे बघूया. मेन्यू घेतला आपण मिसळ पाव. गेल्या वेळेस पण आपण हाच मेन्यू घेतला होता. तर बेस्ट आहे इकडचा मिसळ पाव. अशा पद्धतीचा हा मिसळ पाव आहे, एकदम मस्त असा. ह्याची जी प्राइस आहे 60 रुपये आणि एक पाणी बॉटल घेतली. टोटल कॉस्ट आपला 70 रुपये आला. इथून पुढचा जो आपला स्टॉप येणार आहे तो आळेफाटा येणार आहे. आळेफाटा इथून 60 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आळेफाट्याच्या आधी आपल्याला एक घाट लागणार आहे, माळशेज घाट. आपण पावसाळ्यात केला होता, बघितला नसेल तर बघून घ्या. मस्त असा प्रवास आहे माळशेज घाटातला. आणि उन्हाळ्याच्या सीझन मध्ये तुम्हाला दाखवतो माळशेज घाट कसा असतो.
तर मित्रांनो बरोबर आळेफाटा बस स्टँडवर आपली गाडी आलेली आहे. बघू शकता आळेफाटा बस स्टँड नाशिक पुणे गाडी. इथे आपली गाडी उभा राहिली आहे. 4:26 इकडे झालेले आहे. 7:30ला जी गाडी निघते नाही ती अंबेजोगाईला 9:30 ते 10च्या दरम्यान ही गाडी पोहोचते. आणि आता जो आपला रोड झालेला आहे या रोडवर तर बघू शकता वसई कल्याण आळेफाटाला गाडी आली. आता नगर इथून 90-80 किलोमीटर आहे. अहमदनगरचं नाव चेंज झालेलं आहे. अहिल्यानगर नाव दिलेलं आहे अहमदनगरला. नगर नंतर जामखेड पाटोदा आणि अंबेजोगाई. चलो तुम्हाला मस्त पैकी शेड्यूल देतो व्हिडिओच्या शेवटी. म्हणजे 7:30च्या जो टायमिंगला गाडी निघते ती भिवंडीला कल्याणला किती वाजता पाहिजे एक्झॅक्ट टाइम हा थोडासा खालीवर झाला तर असू द्या आपण प्रवास दाखवूया. आताशी कुठे उन्हाळ्याला सुरुवात झाली. नंदुरबारला ह्याच्या आधी आपण गेलो होतो तर सगळ्यात हायएस्ट टेम्परेचर होते नंदुरबार 48 डिग्री सेल्सिअस तापमान. खतरनाक विषय म्हणजे काय माहिती आहे. आता मी आयफोन मध्ये शूट केला तर पूर्ण स्विच ऑफ पडल्यासारखं झालं होतं. टेम्परेचर हाय लेवलला गेलो. थोडंसं कुठे गार झालं टेम्परेचर नॉर्मल झालं. जे आधी जो व्हिडिओ आहेत आपले ते गोप्रो मध्ये शूट केलेले आणि टाइम मॅनी सीझन चालतो तो कॅमेरा फक्त ओव्हर हीट होतो बाकी काय नाही. आणि हा जर आयफोन ओव्हर हीट झाला तर डायरेक्ट काम करायचेच बंद करते. तर जाऊया आता नगरघाटी. स्वस्तिक बस स्टँडला गाडी आलेली आपली या साईडला. संध्याकाळचे 6:30 वाजत आले तिकडे. आता इथून आपला जो फायनल स्टॉप राहिला तो 200 किलोमीटर अंतरावर आहे. जवळजवळ 4 ते 4.5 तास लागतील आपल्याला. नगर नंतर आता जी गाडी जाणार आहे जामखेड पाटोदा आणि फायनल अंबेजोगाई. आणि विषय म्हणजे या बसचं जे तिकीट दर आहे वसई ते अंबेजोगाई फुल तिकीट 710 रुपये. आता पुढचा टॉप जामखेड.
डीजी फास्ट फूड पॅलेस स्टॉप घेतलेला आहे जेवणासाठी. केजीतून 12 किलोमीटर अंतरावर आहे. मसजोग असं काहीतरी गावाचं नाव आहे. त्या ठिकाणी गाडी थांबलेली आहे. तर 47 किलोमीटरचं अंतर आता राहिलेलं आहे आंबेजोगाई. तर तासाभराचा इकडे रोड राहिलेला आहे. तर चला काहीतरी खाऊन घेऊया, नाहीतर गाडी त्याची बी लगेच निघायची. फायनली मित्रांनो आपण इकडे पोहोचलेले अंबेजोगाई बस स्टँडला. आपला जो सकाळी स्टार्ट झाला होता जर्नी तो इकडे कंप्लीट झालेला आहे. 12:15 झाले. 14 तासांचा आपला जवळजवळ इकडे प्रवास झालेला आहे. वसईला जी गाडी 7:30ला निघते त्याचं टाइम टेबल तुम्हाला इकडे या बाजूला दिलेला असेल. एक रोड कंप्लीट केला होता आंबेजोगाई पर्यंत, तो म्हणजे रत्नागिरी आंबेजोगाई. तो गेल्या वर्षी गेला होता. आंबेजोगाई चंद्रपूर. त्यानंतर आता आपण हा बनवला वसई आंबेजोगाई. आपण पालघर विभागातून जो रूट चालू केला होता, आता आपण ज्या जिल्ह्यामध्ये आलेलो बीड जिल्हा. या रोडवर टोटल किती जिल्हे आले मला कमेंट करून सांगा. मी कमेंट सेक्शन पिन करतो. या जिल्ह्यापैकी तुम्ही कोणत्या तालुक्यामध्ये राहता ते पण सांगा. मस्त पैकी असा. आणि इकडे रात्रीच्या गाड्या असतात जायला, लातूर साईडला म्हणा, पुणे साईडला म्हणा, त्यामुळे काय टेन्शन नाही. दादा म्हणत होते इकडे त्यांच्यासोबत नाईट केली असते आता, पण आपल्याला लगेच जायचं इथून. आणि आपल्या चॅनलला एक मेंबरशिप घेतलेली, तर त्यांना शाउट आउट जयदीप गांगले. विषय असा आहे की जर तुम्ही मेंबरशिप घेत असाल तर कृपया कोणी मेंबरशिप घेऊ नका. 30% युट्यूब कापून घेता आणि राहिलेली उर्वरित रक्कम आपल्या खात्यावर जमा केली जाते, असा विषय. त्यामुळे ते पूर्ण पेमेंट आपल्याकडे येत नाही. ऑनलाईनचं अकाउंट उघडलं नाही, पेटीएम वगैरे जसं काय उघडलं की मी नक्की स्क्रीनवर देईल, तिथून तुम्ही डोनेशन करू शकता. आपले व्हिडिओ रेग्युलर पाहत राहा, बघत राहा. महाराष्ट्र एक्सप्लोर करा. महाराष्ट्रात कोणते कोणते गाव आहेत, म्हणजे हे नॉलेज कधी वाया जात नाही. थोडा युनिक चॅनल आपण काढणार आहे, त्यात आपण बरंच काही बोलणार आहे. तर काही दिवसात तो आपल्याला पाहायला मिळेल. हार्डवर्क केल्याशिवाय कुठलं मेहनतीचं फळ मिळत नाही. त्यामुळे कुठल्याही कामाला लाजू नका, बिंदास करत राहा. तुम्हाला जास्त यात्रात आवड आहे. चला मंडळी, इथेच आपण ब्लॉग एंड करूया आणि व्हिडिओ पुढच्या ब्लॉग मध्ये नवीन असा मोठा लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला बाय.